अगं मी सांगितलं होतं ना व आम्ही येई पातूर कोणी बी जागचं हळू नका तर बी तू इथं आलीस होय. हा मेनका तू माझं का ऐकायचं नाही असं ठरवलंयस होय. अगं मेनका या समध्या भानगडीमध्ये तुला काय झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं ते. अक्षरता आतमध्ये होती ना तिच्या काळजीने मी आत आले. वा छान. हा छान. अगं अक्षरा कवाच बाहेर गेली आणि तू बसलेस इथं जीव टांगणीला लावून. काय मेनका बरं चल आपण बाहेर जाऊया. साप बी पकडला गेला. चल आता समजा टेन्शन गेले. चल चल. हो चल चल मी आले. अहो चला की आता काय बघायलाय. आले आले. अक्षरा आलीस तू बरी आहेस ना व देवी आईचे लाख लाख उपकार आहेत बघ. कुठून आयुष्य आणलंय हिनं लिहून ते ठाऊक काही बी होत नाही. नाहीतर काय काही जरी केलं तर ही बाई त्यातनं सुटतेच अडकतच नाही कशात. सापडलं ना व ते सापडला का साप सापडला का असं विचारताय ताई. अगं साप आला होता घरामध्ये. हा तुला माहितीच नाही ना. हो 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 साप आला होता बरं का. वय ना तीच काळजी लागून राहिली होती तुझी. बस 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 बस. बारक्या पकडलाय आता. हे अरे कुठे गावला कोपऱ्यात होता. हा नीट बांध नीट बांध. हो हो नीट बांधा. हो. मेनका बरी आहेस ना व तू. देवी आईची खरंच कृपा आहे बघ वहिनी. आपण समधी ठीक आहोत. भावा अगदी येळेवर धावून आलायस बघ तू आमच्यासाठी. अरे वाघ आहेस तू वाघ. हा बरं आहे ते जनावर आहे की नाही जरा लांब नेऊन सोडा. उगाच गावातल्याच त्रास नको. वय 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 चला मी येत सोडायला. पुढच्या वेळी येताना पुंगी पुंगी घेऊन ये की. हा असं चालेल मोकळ्या हाताने हात काय मोठं संकट टळलं. बरं झालं उगीच डोक्याला त्रास झाला समद्यांच्या. चल बा